राहाता तालुक्यातील एकरुके येथे सचिन भागवत डोके यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू असताना ऊसतोड कामगार अर्जुन अमरसिंग राठोड या ऊसतोड कामगारास 4 बिबट्याची बछडे आढळून आली। त्यांनी तात्काळ मालक सचिन डोके यांना संपर्क साधून माहिती दिली। मादी येथेच असू शकते या भीतीने कामगारांनी बछड्यांसाठी एक जागा केली आणि त्यांना तेथे सुखरूप ठेवलं। मालक डोके यांनी पिल्ले बघितली असता ती बिबट्याची आहेत की रानमांजराची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। त्यांनी गावातील काही जाणकार मंडळींना बोलावून घटनेची माहिती दिली। त्यानंतर ग्रामस्थांनी एसना न्यूजशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली। नंतर घटनास्थळी जाऊन एसनाच्या संपादकांनी वन विभागाला फोन करून ही माहिती दिली। त्यानंतर वन विभागाचे अधिकारीही तेथे दाखल झाले। जसजशी ही वार्ता गावामध्ये पसरली तसतसं नागरिकांची पिल्ले बघण्यासाठी गर्दी होऊ लागली। काही जणांनी तर पिल्लांबरोबरच फोटो काढून आनंदही लुटला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बिबट्याची बछडे असल्याचं सांगितल्यानंतर पिंजरे काढून घेण्यात आले। मात्र रात्री अपेक्षेप्रमाणे मादी येऊन आपली पिल्ले घेऊन निघून गेली। तिच्या पायाची ठसे त्या ठिकाणी दिसून आली आहेत। मात्र ही मादी आपली पिल्ले घेऊन नक्की कुठे गेली अशी चर्चा गावामध्ये होऊ लागली। जवळच दाट लोकवस्ती आहे आणि गावकरी त्यामुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत। त्यांनी वन विभागाला लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती केली आहे। मी गणेश सगळ्यांना ऊस तोडताना आम्हाला शेजार दिसलं। 4 पिल्ले होते। 9 वाजता साधारणपणे 6 वाजता ऊस तोडणी चालू झाली गणेश कारखान्याची। त्यावेळी काही ऊस तोडणी कामगारांना या ठिकाणी बिबट्याची पिल्लं आढळली। तर त्यांनी आम्हाला सचिन डोके, मी शेती मालक आहे, ते या ठिकाणी मला सांगितलं। त्यानंतर मग मी स्वतः बघितलं तर मला सुरुवातीला त्याचं निदान झालं नाही। तर त्यानंतर मग मी गावातले काही जाणकार लोकांना बोलवलं। त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं की हे बिबट्याची पिल्लं आहेत असं त्यांना वाटलं। मग त्यानंतर आम्ही S9 वाल्यांचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला। त्यानंतर त्यांची टीम आली व त्यांनी बघितलं। त्यानंतर मग त्यांनी वन विभागाला पण कळवलं आणि ते बिबटेच आहे असं आम्हाला खात्री पटली। त्यानंतर या ठिकाणी त्यांची जी मादी आहे, त्यांची आई, त्या ठिकाणी ती काही दिसलेली नाही अजून, परंतु आम्ही पिल्लाला या ठिकाणी निवारा वगैरे करून व्यवस्थित ठेवलेला आहे सध्या। आणि पुढील आता काय नियोजन आहे ते S9 चॅनलवाले करतीलच। कॅमेरा पर्सन सुशील त्रिभुवनसह अविनाश डोके, S9 मीडिया, राहाता।